मस्तपैकी गरमागरम पोह्यांचा नाश्ता करून आज आम्ही निघालो होतो सिंहगडावर जायला। आत्मजा माझ्या आधी रेडी होऊन इथे पुढच्या सीटवर येऊन बसलेली, पण या प्रवासात कारमध्ये मी तिला झोपवणंच प्रेफर केलं, कारण ती आत्ता झोपली म्हणजे गडावरती तिला छान एन्जॉय करता येईल आणि ती एकदम फ्रेश राहील। सकाळची वेळ असल्यामुळे छान असं फ्रेश वातावरण होतं आणि रस्त्यावरती विशेष गर्दी पण नव्हती। आत्मजा मस्त अशी झोप घेत होती आणि पुढे आम्हाला असा हा बोगदा लागला, तर मला असं वाटत होतं आत्मजा या बोगद्यातून जाताना जागी असायला हवी होती, जेणेकरून मला तिचे रिॲक्शन्स कॅप्चर करता आले असते, कारण आजपर्यंत तिने असं बोगदा नाही पाहिलेला। मे बी ती थोडीशी भांबावून पण गेली असती। त्यानंतर गडावर पोचल्यानंतर अशी शाळेची मुलं पळत होती, ते पाहून आत्मजा पण पाहायला लागली त्यांच्याकडे। ती नुकतीच झोपेतून उठली होती, त्यामुळे तिला सेट व्हायला थोडासा वेळ लागणार होता आणि अशा प्रकारे सुरुवात झाली गड चढायला। इतक्या लवकर उठून सकाळी निघून सुद्धा आम्ही येईपर्यंत गडावरती भरपूर गर्दी झालेली, कारण आज होता रविवार। आत्मजाला तिच्या पप्पांनी असं उचलून घेतलं होतं आणि आम्ही गड चढत होतो। तसं पाहिलं तर मी सुद्धा गडावरती पहिल्यांदाच येत होते, एवढं पुण्यात राहून सुद्धा, कारण बऱ्याच झालेलो पण पूर्ण गड चढणं कधी शक्य नव्हतं झालं। तसं तर यांची इच्छा होती आत्मजाला पहिल्यांदा रायगडावरती घेऊन जायची, पण आता ते नव्हतं शक्य, म्हणून मग आज आम्ही तिला सिंहगडावरती घेऊन आलो होतो। लहान लहान मुलांच्या शाळेच्या सहली देखील आल्या होत्या, त्यामुळे एक वेगळाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता। चालून चालून दमल्यामुळे मग एका ठिकाणी असं पाणी प्यायला बसलो। आत्मजा कडेवर बसून दमली होती। त्यानंतर प्रथम आम्ही दर्शन केलं ते कोंढाणेश्वराचं। आत्मजाने पण डोकं ठेवून छान असा नमस्कार केला। देवाला नमस्कार केल्यानंतर आत्मजाची गाडी जी काही सुसाट निघाली ती काही थांबायचं नावच घेत नव्हती, पण आम्हाला मात्र भीती वाटत होती की ती जास्त फास्ट चालल्यानंतर पडेल ह्याची। त्यात ती माझा हात पण धरायला तयार नव्हती, तिला मात्र एकटीलाच चालायचं होतं। मम्मा सोड माझा हात, मम्मा सोड माझा हात, असंच चालू होतं। शेवटी मला तिचंच ऐकावं लागलं आणि तिला असं चालायला मी थोडीशी मदत केली। मग जेव्हा चालून पाय दुखायला लागले तेव्हा आत्मजाच्या पप्पांनी तिला असं उचलून घेतलं आणि आत्मजाला तर मग काय मज्जाच आली, पण तेही फार काळ काही टिकलं नाही। त्यानंतर मॅडम उतरलाच आणि मग रस्त्याने असं काही शोधाशोध सगळं चालू होतं। अशाच प्रकारे हसत खेळत बागडत शेवटी कड्यावरती येऊन पोहोचलो, जिथून अगदी नयनरम्य असं दृश्य होतं आणि तिथे छान छान व्हिडिओज देखील काढले। या दृश्याचा तुम्ही सुद्धा आनंद घ्या। आत्मजा, आत्मजा, कुठे आलो आपण? सिंहगड। बुर कुठे आलो? मला सकाळी कुठे जायचं? बुर। त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीपाशी येऊन पोहोचलो। गडावरती अशी सगळी भटकंती झाल्यानंतर मस्त कडकडून भूक लागली होती। त्यानंतर मग आम्ही थांबलो जेवायला आम्ही ऑर्डर केली होती मस्तपैकी कुरकुरीत अशी कांदा भजी आणि ही व्हेजवाली थाळी। थाळीमध्ये होतं वांग्याचं भरीत, मस्तपैकी असं गरमागरम पिठलं, मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी, पापड, ज्वारीची भाकरी, कांद्याची चटणी, मिरचीचा ठेचा, कांदा आणि भात। आत्मजा सुद्धा बऱ्यापैकी दमली होती, त्यामुळे ती कधी नव्हे ते स्वतःच्या हाताने डाळिंबाचे दाणे खात होती।
पण ते सुद्धा फार काळ काही टिकलं नाही, कारण जेव्हा मी कांद्याच्या भजीचा पहिला घास घेतला तेव्हा तिला तर ती नक्कीच पाहिजे होती. मग तिने असे डाळिंबाचे दाणे ठेवून दिले आणि कांद्याची भजी उचलली. हे घे तू, हे घे, त्याला मिरची लागली. तर जेवण चालूच होतं तितक्यात एक काकू आल्या होता. असं छोट्या छोट्या मडक्यांमधलं दही घेऊन. त्यांच्याकडे दही आणि ताक असे दोन्ही ऑप्शन होते, पण मी दही प्रेफर केलं आणि आत्मजाला सुद्धा ते दही फार आवडलं. तर तुमच्यापैकी कोण कोण असं आहे की जे लहान मुलांना खायला घालताना ही ट्रिक वापरतात? आमच्याकडे ती नक्कीच वर्क करते. जेव्हा मी तिला म्हणते ना आता मम्मा खाणार, नाही, मग ती बोलते मला पाहिजे मम्मा. पोटभर असं जेवल्यानंतर आम्ही उतरायला लागलो गडावरून. जाताना वाटेतच हे पेरू, कलिंगड, चिनीमिनी बोरं, कैरी, सफरचंद असं सगळं दिसलं. आणि हे जेव्हा आपण कॉर्न पाहतो ना असे उकळते, मग ते काही घेतल्याशिवाय मी तर नक्कीच राहत नाही. जवळपास बऱ्यापैकी जे पण सगळं रानमेवा होता त्याचा आम्ही आस्वाद घेतला. त्यानंतर जाताना गोळा मिळाला, मग काय 2 गोळे घेतले आणि छान एन्जॉय केला. हा देतो, थांब, ते मम्मा करून घे ना. आत्मजाने सुद्धा आज कशातच माघार घेतली नव्हती. तिला पण सगळं हवं होतं, जे आम्ही टेस्ट करत होतो ते. गोळा झाला, आता वेळ होती कुल्फीची. कुल्फी देखील खाऊन झाली. आता पाहू म्हटलं रस्त्यात काय लागतंय. कुल्फी पण झाली. मग आता लागले वाटेमध्ये चोकोबार सुद्धा खायची होती मग आत्मजाला. चोकोबार खाल्ल्यानंतर मग गारी घेतली. ती तर तिला फार आवडली. इटुकल्या पिटुकल्या उंदरासारखं असं छोटं करंडून खात होती. मस्त मजा वाटत होती तिला पाहताना. फायनली असं सगळं चुरूमुरू खाल्ल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला, कारण वाटेत जास्त पण उशीर नको व्हायला. सोबत आत्मजा होती आणि लवकर घरी पोहोचायचं होतं अंधार पडायच्या आतमध्ये. मग वाटेतच लागलं होतं खडकवासला. मग इथे आल्यानंतर मग थोडा वेळ थांबलो म्हटल्यानंतर खाणं पिणं परत आलं, कारण तिथे पूर्ण चौपाटीसारखं होतं. भेळपुरी, शेवपुरी, पाणीपुरी सगळंच. आत्मजासाठी घेतली होती सुकापुरी आणि मी माझ्यासाठी घेतली होती ही कैरी भेळ. एक नंबर लागत होती ती. कैरी भेळ खाल्ल्यानंतर मी मागवला होता हा रगडा पाणीपुरी. असा प्रवासाचा आनंद घेतल्यानंतर आत्मजाशी मस्तपैकी झोपून गेली. थोडंसं थकल्यामुळे मग मी हा पनीर राईस बनवला आणि अशा प्रकारे गड भटकंती